नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मागे बघून तुम्ही विचार करू शकता कुठे आलो आम्ही. तर मी आणि विनीत आलेलो आहे फिरायला हम्पीला. आहे विनीत पाटील. आता बघू इथून ऑटो नाही तर बस वगैरे करून आम्ही जाऊ पुढे. हम्पीला येण्यासाठी डायरेक्टली मित्रांनो कोणताही स्टेशन लागत नाही आहे. आपल्याला हॉस्पिटल या स्टेशनपर्यंत यावं लागतं. नंतर तिथून बस नाही तर लोकल रिक्षा करून आपण हम्पीपर्यंत पोहोचू शकतो. डायरेक्ट CSMT पासून हम्पीची म्हणजे हॉस्पिटलची डायरेक्ट ट्रेन आहे. तर तुम्ही ती डायरेक्ट ट्रेन पकडून येऊ शकता. तिकीट काहीतरी आमची 950मध्ये रिटर्न तिकीट निघाली आमची. म्हणजे विचार करू शकता 450 का काहीतरी आहे तिकीट. आणि सिंगल तिकीट याची स्लीपरची तिकीट 450. तर या खरं फिरायला. आता आम्ही पूर्ण एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करेलच कसा आहे हम्पीचा. हम्पीमधलं दसरा सेलिब्रेशन. आज दुर्गा पूजा आहे इथे. आम्ही पण दसऱ्याच्याच दिवशी बरोबर हम्पीमध्ये पाऊल टाकलंय. मित्रांनो 5 मिनिटापूर्वी आम्ही हॉस्पिटल या स्टेशनवर उतरलेलो आहे हम्पीसाठी जाण्यासाठी. तर आम्ही बाहेर निघताच आम्हाला दुर्गा पूजा मांडलेली दिसली. तर आम्ही दर्शनासाठी गेलो. तिथे गेल्यावर आम्हाला भंडारा लागलेला दिसला. तर आम्ही भंडारासाठी आलो. आता महाप्रसाद खाल्लाय पोटभर. जाम भारी जेवण होतं. आणि आम्ही आता ते जेवण करून बसस्टॉपकडे चाललो आहे तर आणि ऑटो पण डायरेक्ट जाते स्टेशनवरून विरूपाक्षा टेम्पलला. तर ते लोक काहीतरी 300-350 रुपये घेतात जायचे. पण आम्ही ठरवलं की बसने जायचं. लोकल ट्रान्सपोर्टचा एक्सपिरियन्स घ्यायचा आम्ही ठरवलं. म्हणून मग आम्ही बस स्टॉपला चाललो आहे चालत. तिथून आम्ही बस पकडून विरूपाक्षा टेम्पलला जाऊ. फायनली आम्ही हम्पीमध्ये आलेलो आहे. तुम्हाला मी सजेस्ट करेल की ऑटोने या. ऑटो जरा बेटर पडेल. ऑटोवाले 300 रुपये घेतात आणि बसवाले 20 रुपये घेतात. पण आम्ही बसने आलो. पण आमची वाट लागली बेकारवाली. कारण की इकडे जायचं आपल्याला विरूपाक्षा. कारण की गर्दी पण खूप होती बसमध्ये आणि टाईम पण खूप लागला बसला यायला. आणि त्यामुळे तुम्हाला सजेस्ट करेल मी की ऑटोने या. 300 रुपये जातात. थोडे पैसे जास्त जातील पण तुम्ही आरामात येताल तरी इथे. बाकी तुमचं डिसिजन आहे. बाय द वे आम्ही हम्पीला पोचलो आहे. खूप सुंदर आहे हम्पी. आणि वातावरण पण जाम भारी झालं इथे. तुम्ही बघू शकता साईडचे मागे ते विरूपाक्षा टेम्पल आहे. आता आपण पहिले फ्रेश होऊ आणि मग विरूपाक्षा टेम्पलला जाऊ दर्शन घ्यायला. आम्ही आहे ना हम्पीत अजून काही रूम वगैरे घेतली नाही. आता आम्ही फ्रेश व्हायला इथे नदीवरती आलो आहे. तुंगभद्रा नदी आहे ही. इथे फ्रेश होऊ. इथेच चेंज करू आम्ही. आणि मग विरूपाक्षा टेम्पलमध्ये जाऊन दर्शन घेऊ. आणि मग साईडचा आजूबाजूचा बाजार वगैरे फिरू. आम्ही घरून तसा टेंट घेऊन आलो आहे. तर आमचा रूम घ्यायचा तर काही प्लॅन नाही आहे. आम्ही टेंटमध्येच राहणार आहे. आणि बघू जमलं तर टेंटमध्येच कंटिन्यू करू. नाहीतर मग रूम घेऊ मग उद्या. आता आम्ही इथे फ्रेश होऊ आणि फ्रेश होऊन मग मंदिरात जाणार आहे. आमच्या आंघोळीची जागा. विनीत हाय कर. ब्रश करतोय. जाम गार पाणी आहे पण जाम भारी वाटतंय. पूर्ण दिवसभराचा जेवढा थकवा होता ना ट्रेन मधला सगळा निघून गेलाय थकवा. एकदा रात्रभर ट्रेनमध्ये झोपलो नाही आम्ही स्लीपरची तिकीट बुक केली ती. स्लीपरने आलो आम्ही. ट्रेनमध्ये काय रात्रभर झोप झाली नाही माझी. ट्रेन मस्त होती तशी. पण नाईट शिफ्ट करतो ना. नाईट शिफ्टमुळे रात्रीची झोपच येत नाही. पण जाम बरं वाटलं आता. बसमध्ये पण लय गर्दी होती. बसमध्ये पण आम्ही थकलेलो जाम. बसायला जागा नव्हती. आणि आता नदीमध्ये पोहल्यानंतर पूर्ण थकवा निघून गेला. रेडी फॉर द डे. आजचा आउटफिट बघू शकता. सिम्पल आहे. दर्शन आंघोळ झाली. आता थेट जाऊ दर्शनाला. इथून पण काय नजारा दिसतोय. तिथे आम्ही खाली आंघोळ केली. आणि आता इथे वरती आलोय आम्ही. इथून पण किती सुंदर दिसतंय बघा. फायनली मंदिरामध्ये एंटर केलंय आम्ही. खूप 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 सुंदर आहे मंदिर. खूप सुंदर आहे मंदिर. आणि जी पिलर आहेत ना असे वाटणार नाहीत की म्हणजे असे रचल्यागत पिलर बनवले ते यांनी. मी तुम्हाला नंतर क्लोजमध्ये दाखवेल. खूप सुंदर आहे मंदिर.
आणि हा त्याचा एंट्रन्स. आणि त्याच्यावरती पूर्ण कबूतर आणि पोपट बसलेत वरती. नुसता पोपटांचा आवाज येतोय. जाम सुंदर आहे. वाईबच वेगळी आहे मंदिराची. इथे एक मस्त असे 2 नंदी आहेत. हा कल्याण मंडप आहे मंदिराचा. पिलर बघा किती आहेत तुम्ही. मंदिरात एंट्री केली आहे आम्ही आणि एंट्री फी काहीतरी 25 रुपये म्हणजे फ्री एंट्री पण आहे. पण आतमध्ये जर का गाभाऱ्यामध्ये जायचं असेल तर 25 रुपीज तिकीट आहे. तर मी तर बोलेल तिकीट काढूनच या, मस्त दर्शन होईल आतमध्ये. दर्शन घेऊन झालेलं आहे आमचं. पूर्ण आरामात दर्शन झालं. आज वीकडेज होता म्हणून मे बी गर्दी नसेल. बुधवार आहे आज. मंदिराच्या बाहेर परिसरामध्ये ना माकडं खूप आहेत. खूप म्हणजे खूप माकडं आहेत. तर सेफ राहा. आमच्याकडे तसंही काही खायचं नव्हतं, पण त्यांच्याकडे केळी वगैरे ज्यांनी आणलेली त्यांच्यावरती डायरेक्ट माकडं उड्या मारत होते त्यांच्या अंगावरती. म्हणून म्हटलं जरा सेफ राहा. त्याच्या लेफ्ट साईडचा एरिया आहे हा. तर इथे फोटो काढायला पण जाम भारी आहे आणि वाहणार आहेत, माकडं पण खूप आहेत इथे. आणि हा तो छोटासा असा पॉन्ड आहे बाजूलाच. तो मेन एंट्रन्स गेट तो आला. आणि इथे मध्ये इथे ह्याच्या मागे हा एक्झिट गेट आहे. ह्याच्या मागेच मंदिर आहे. पण जाम सुंदर आहे. परिसर पण जाम सुंदर आहे. साफसुथरा आहे परिसर. फक्त थोडं माकडांनी थोडीफार घाण केलेली आहे. बट बाकी जाम मस्त आहे. हे बघा माकड. हाय हाय बोल, हाय बोल. फोन घेईल माझा भेंडे. भाईची शेपूट बघा केवढी. कपल गोल्स. वरती पण माकडं बसलेत. ते बघा, ते बघा. सगळीकडे नुसतीच माकडं. तेव्हा बेबी आहे त्याकडे. आयफोन झूम बोलते. तर ब्लॉग बनवत चाललेलो. त्या फॅमिलीला वाटलं की आम्ही ब्लॉगर आहे, तर त्यांनी इन्स्टा आय डी आणि यूट्यूब आय डी घेतला आमचं. म्हणजे यूट्यूबला चॅनल आहेत दोघांचे, पण त्याचे व्हिडिओ पण आहेत यूट्यूबला. माझे तर हां रेग्युलर ब्लॉग नाही टाकत. माझा तर हा पहिलाच ब्लॉग आहे. मी लास्ट टाइम पण रायगडचा ब्लॉग केला पण तो अपलोड नाही केला. आता हा सेकंड ब्लॉग करतोय मी. हा अपलोड करेल मी, हा कन्फर्म अपलोड करेल मी. मंदिराचं दर्शन करून आहे ना, मंदिराच्याच राईट साईडला एक डोंगर आहे. तर आम्ही त्याच्यावरती आलो असंच बघायला. तिथून पण बोलतात की पूर्ण हम्पीची सर्व मंदिरं दिसतात त्यावरून. तर आम्ही आता तिथेच आलो आहे बघायला. आणि आता जसा सनसेट होत आला आहे तसं वातावरण अजून चांगलं होतं आहे. थोडं थंड होत चाललं आहे वातावरण. दुपारी जाम गरमी होती. आता असं सनसेट होतं आहे आणि वारं पण खूप सुटलं आता. आणि वातावरण पण जाम भारी झालं आहे आता थोडं. आणि समोरचा व्ह्यू बघू शकतो यार, काय सुंदर व्ह्यू आहे समोरचा. मग तुम्हाला दाखव आहे समोरचा व्ह्यू. हे मंदिर आहे पूर्ण. आणि हा व्ह्यू तुम्ही बघू शकता. सनसेट झाल्यानंतर काय सुंदर झाला आहे नजारा. हा पॉईंट आहे ना मोस्टली सनसेटसाठी फेमस आहे. आणि बघू शकता का फेमस असेल तो. किती सुंदर दिसतंय बघा. मागे पूर्ण गोल्डन झालंय. दगड बघा केवढी आहेत भाई. केवढे मोठे मोठे दगड आहेत तिथे. दगड नाही बोलू शकत, पाषाण बोलू शकतो त्यांना. आणि हा तर बघा सगळी माकडं बसलेत वरती. आणि ही बघा गोरी माकडं. ह्या दगडांवरती आहे ना खूप काय कोरलेलं आहे. इथे पण काहीतरी आहे, परत इथे पण काहीतरी कोरलं आहे, परत तिथे मागे पण काहीतरी लिहिलेलं होतं. पण ते काय आपल्याला भाषा समजत नाही. पण खूप काय आहे कोरलेलं आहे इथे. म्हणून ना ही जागा आहे ना ह्याच्यामध्ये युनेस्को वर्ल्ड हेरिटेजमध्ये येते. त्यामुळे इथे फॉरेनर पण खूप येतात फिरायला. तर आता जे आपण फिरतोय ना त्याचं नाव आहे हेमकुट पर्वत. पूर्ण झालं आता. याचा टाइम मे बी आहे ना 6ला हे लोक बाहेर काढायला चालू करतात इथून. तर आता जो वॉचमन ओरडतोय तिकडून बाहेर काढायला चालू करतातच. तर मग तुम्ही 6च्या आधीच या इथे. सनसेट झाला की मग लगेच हे लोक काढायला चालू करतात तिथून. विरूपाक्षा मंदिराच्या बाजूलाच आहे ना हम्पी मार्केट आहे. हम्पी मार्केट पण फिरायला आहे इव्हिनिंगच्या टायमाला. जाम सुंदर आहे. मार्केटमध्ये पण खूप काही आहे खरेदी करायला. कपडे, ज्वेलरी जाम भारी आहेत. हे मार्केट आहे हम्पीचं. खूप क्लीन आहे आणि घेण्यासारखं पण खूप आहे इथे. नोट करायला बुक्स आहेत, परत ज्वेलरी आहे इथे. कपडे पण आहेत. कपडे पण जाम सुंदर आहेत.
तिकीट फिरून झालं. आता सध्या आम्ही रेस्टॉरंटच्या शोधात आहे. भूक लागली आहे. इथे खूप सारे रेस्टॉरंट, इथे पण एक वरती रेस्टॉरंट आहे. आम्हाला एक हा मित्र भेटला, हा पण सोलो ट्रॅव्हलर आहे. तो पण एकटाच फिरतोय. 4 दिवस झालं तो हम्पीमध्ये. फायनली आम्ही डिसाईड केलं इथेच जेवायला बसायचं. इथे पण वरती मस्त मस्त पेंटिंग लावल्यात. इथे पण त्यांनी छत्र्या आणि पेंटिंग लावल्यात. काय बोलतो विनीत, कसा वाटला तुला हॉटेल? हॉटेलची वाईब एकदम अप्रतिम आहे. बघू शकता तुम्ही लाईट्स वगैरे. आता फक्त आम्ही जेवण काय मागवायचं ते बघतोय, मेनू कार्ड. नंतर जेवणाचा फीडबॅक आम्ही तुम्हाला देऊ. जेवण फीडबॅक देऊ. आमची थाली, पराठा आहे, हे सलाड दिलं आहे, दही आहे, पनीरची भाजी, डाळ आहे, अचार आहे आणि राईस. कसं वाटलं विनीत जेवण? जेवण खूप छान आहे. पनीर थोडा नॉर्मलपेक्षा जास्त रबरा का मध्ये तुटत नाही लवकर पनीर. बाकी सगळे ओके. भाजीची चव जाम भारी आहे. फक्त पनीर थोडा कसला आहे काय माहिती, रबरा का थोडा लागतोय. पण बाकी जेवण मस्त आहे. या मित्रांनी डाळ चपाती घेतली. आता ना इथे संध्याकाळचे 9:30 वाजलेत आणि इथलं असं वातावरण आहे जसं काय मुंबईमध्ये 12:30-1 वाजलं कसं वातावरण होतं, सगळं सुनसान होऊन जातं तसं वातावरण झालं आहे. सगळं कोणच नाही. ते 9:30लाच सगळं बंद होऊन जातं. आणि मंदिर पण इथेच आहे मागे. आणि बेस्ट पार्ट तर आम्ही टेंट पण इथेच लावला आहे. हे बघा समोर आमचा एक टेंट आहे. आणि मगाशी जो बोललो ना मी, इथला एक ट्रॅव्हलर आहे, सोलो ट्रॅव्हल करतो, त्याचा एक टेंट लागला आहे तिथे. बघू रात्रीचा नजारा बघू शकता मंदिरचा. इथे मंदिर आहे आणि आम्ही इथेच टेंट लावले आहेत, 2 आमचे टेंट आहेत. तो विनीत झोपला आहे टेंटमध्ये. आम्ही पण थोडा वेळ घरच्यांशी बोलेल वगैरे फोनवरती आणि झोपून जाईल मी पण. आणि तुमचा पण जर का विचार असेल येऊन टेंट वगैरे लावायचा तर तुम्ही लावू शकता इथे टेंट. म्हणजे अलाव तर करतात टेंट लावायला. आणि प्लस तुम्हाला रूमा पण भेटून जातील. इथे खूप रूम आहेत. म्हणजे मंदिराच्याच विरूपाक्ष टेम्पलच्याच आजूबाजूला आहेत ना खूप रूम आहेत. तुम्हाला रूम भेटून जातील. हां, फॅमिली वगैरे आली तर विल्ले वगैरे पण आहेत इथे. विल्ले पण करून राहू शकता तुम्ही. बाकी नाही तर रूम पण आहेत तुमच्यासाठी. आणि रिजनेबल रेटमध्ये आहेत. मगाशी मी रेट विचारले तर पर डे काहीतरी 1100-1200 रुपये घेतात रूमचे. तर आहेत रिजनेबल रेटमध्ये रूम भेटून जाईल तुम्हाला. आणि जरी टेंट लावायचं झालं तरी पण आहे ना वॉशरूम वगैरे पण आहे तिथे मंदिराच्या समोरच. तर मग काय विषय नाही. आणि क्लीन वॉशरूम वगैरे पण क्लीन आहे. तर आता आजचा तर दिवस आमचा संपला. आता आम्ही झोपून घेऊ. आणि आता उद्या सकाळी आमचा प्लॅन आहे की सकाळी उठून सनराईज बघायला जायचं. तिथे समोरच एक डोंगर आहे, त्या डोंगरावरती सनराईज बघायचं आणि मग साईट सीइंग करून घ्यायची उद्याच. गाईज गुड नाईट. आता उद्या सकाळी भेटूया. गुड नाईट. व्हेरी गुड मॉर्निंग गाईज. डे 2 इन हम्पी. आत्ताच टेंट वगैरे काढला, कपडे वगैरे चेंज केलीत. आता आम्ही चाललो आहे माटुंगा हिलला सनराईज बघायला. मे बी आम्हाला लेट झालं आहे, ऑलरेडी सगळं उजळलं इथं. आणि तो हिल पण आहे, इथून बघतो आम्ही तर उंच आहे खूप दिसायला. तर आम्ही सनराईजपर्यंत पोचू की नाही माहीत नाही, पण बघू ट्राय करू लवकर जायचं. तेव्हा आपल्याला तिथे वरती जायचं आहे माटुंगा हिल सनराईज बघायला. ऑलरेडी तिथे लोक पोचली आहेत, म्हणजे आम्हीच लेट झालो आहे. प्रचंड प्रयासानंतर फायनली वरती पोचलो आहे. डोंगर तसं स्टीफ आहे चढायला, तर मी सजेस्ट करेल की लगेज वगैरे घेऊन नका येऊ. वरून पूर्ण मोस्टली हाच मे बी मोठा डोंगर असेल. इथून पूर्ण हम्पी दिसते. थांबा तुम्हाला दाखवतो. विरूपाक्ष टेम्पल आहे तिथे. ते जे दिसतंय ते आहे ना जुनं मार्केट आहे. गोल्ड, सिल्वर, चांदी वगैरे तिथे भेटायची सगळी. डायमंड वगैरेचं मार्केट आहे. तसंच सेम इथे पण मार्केट आहे एक छोटंसं. इथे पण मार्केट आहे. आणि मग बाकीचे हम्पी ह्या साईडला आहे. म्हणजे विठ्ठल टेम्पल आणि अजून 2-3 टेम्पल आहे तिथे. तर हे पण व्हिजिट करू आपण थोड्या वेळाने. हा पॉईंट आहे ना मोस्टली सनराईजसाठी फेमस आहे. आधीच इथे गर्दी जमलेली आहे. गर्दी मागे आहेत लोक खूप सारे. आता मी पण एक जागा पकडायला, अजून सूर्य आला आहे वाटतं, ढगांमुळे तो दिसत नाही आहे पण तो झाला आहे, सनराईज झाला आहे.
तरी पण मी एक जागा पकडेल आणि ट्राय करेल अजून एक व्हिडिओ वगैरे शूट करायचा. ये हे हम्पी, नुसतीच दगड आहेत, फक्त दगडच दिसतील तुम्हाला. आणि आता पावसाळा आहे म्हणून हे जरा झाडी वगैरे उगवली आहे, नाहीतर बायदावे पूर्ण दगडच आहे तिथे. आणि कृपया करून उन्हाळ्यामध्ये बिलकुल विजिट करू नका. उन्हाळ्यामध्ये इथे तापमान जाम वाढतं. आत्ताच दुपारच्या वेळेस तापमान खूप आहे इथे. उन्हाळ्यामध्ये पण कसं ही दगड आहेत ना, दगड गरम होतात, त्यामुळे अजून वाफा सोडतं आणि अजून गरमी होते इथे. तर उन्हाळ्यात बिलकुल विजिट करू नका. इथून ह्या दादांकडून आम्ही हे हम्पीचं वर्ल्ड हेरिटेज एरिया बुक घेतलंय. बघू आता हे वाचून. याच्यामध्ये टोटल 45 एरिया कवर आहेत हम्पीतले. त्याची पूर्ण डिटेल ह्या बुकमध्ये लिहिलेली आहे. तर बघू काय कसं आहे. आणि परत ह्याच्यामध्ये मागे मॅप पण दिलेला आहे. इथे एक आहे ना सिक्रेट शिवलिंगा टेम्पल आहे आतमध्ये. तर मी आणि विनीत आलो आतमध्ये, खूप आतमध्ये आलो आहे. बट इथून पुढे अजून नॅरो होत चाललं आहे आणि आम्ही बॅग वगैरे घेऊन आलो आहे, तर अडकायची शक्यता आहे. तर मग आम्ही डिसिजन घेतला की परत रिटर्न जाऊ, नाहीतर मग बॅग काढून आत जाऊ एकदा. विनीत गेलाय चेक करायला पुढे काय आहे, कारण की तोच एक सुकडा आहे खूप. आहे का आतमध्ये हे शिवलिंग बोलतात, पण आम्ही आलो आतमध्ये तिकडून पुढून. इथे एक ओपनिंग आहे. आते का रे खूप? हा आम्ही चाललोय आता सिक्रेट शिवलिंग टेम्पल चेक करा बघायला. इथून अजून नाही रोड चाललाय रोड. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. भाई फायनली पोचलोय आम्ही. इथे खरंच एक सुंदर शिवलिंग आहे आणि खूपच मस्त आहे. मित्रांनो, ज्या शिवलिंगचं आपण आता दर्शन घेतलेलं त्याची एंट्री खालून आहे, पण एक शॉर्टकट म्हणून आपल्याला एक्झिट इथून बघायला मिळते. तर आम्ही ह्या एक्झिटनं एंटर करून मग एक्झिट केलेलं आहे. इथून एंट्रन्स आहे त्या गोव्याचा. इथून आत जाताल तर सरळ सरळ आत आहे, मार्किंग केलेली आहे आतमध्ये. मार्किंगला फॉलो करत जाताल तर आरामात शिवलिंगापर्यंत पोहोचताल तुम्ही. आणि तो वरती जो विनीतने दाखवला तो एक्झिट आहे शिवलिंगाचा. म्हणजे इथून पण तुम्ही एक्झिट करू शकता. एक्झिट थोडा वरती आहे, एंट्री खाली आहे आणि परत वरती जावं लागतं एक्झिटसाठी. पण खरंच जावं आला तर आतमध्ये सेफ आहे. दिसायला अंधार आहे आतमध्ये, पण प्युअर सेफ आहे आतमध्ये. आता आपण खाली जाणार आहे तिथे. आता थोडा आंघोळ करू. तुझी समोर नदी दिसते, तिथे प्लॅन आहे आंघोळीला जायचं. तिथे थोडं फ्रेश होऊ आणि मग विठ्ठल टेम्पलमध्ये जाऊ. हा व्हिडिओसोबत आहे ना कनेक्टेड राहा. मी शेवटला तुम्हाला सगळा खर्च सांगेल काय झाला आमचा. खरं तर मी आणि विनीत आहे ना बजेट ट्रॅव्हल करायला बघतो, तर आम्ही जास्त काही खर्च करत नाही. तरी पण म्हणजे बजेट ट्रॅव्हल करून पण आमचा किती खर्च झाला आहे आणि नॉर्मल जर का तुम्ही येताल तर किती खर्च होईल, म्हणजे रूम वगैरे घेऊन राहताल तर किती खर्च होईल, ते दोन्ही पण सांगेल मी तुम्हाला ॲट द एंड ऑफ दिस व्हिडिओ. पण हम्पी तसं एवढं काय कॉस्टली नाही आहे, म्हणजे स्वस्तच आहे, सगळं रिजनेबल रेटमध्येच भेटेल तुम्हाला हम्पीमध्ये. मस्त वारं सुटलं आहे आता. तर जरा ना बाजूला एक दादा दिसलं आहे, ते आहे ना हाताने कार्विंग करून आहे ना काय काय बनवतात. शी आहे, हात बनवला आहे, ओम बनवला आहे, हे सगळं हाताने करतात. ते इथे मागेच बसून करतात. कासव आहे, सूर्य आहे, गणपती आहे. किती बारीकीचं काम आहे. जाम सुंदर काम केलंय त्यांनी. बघा इथे चिलम बनवलंय, त्यावरती हम्पी कोरलंय. आणि हे तर बघा गणपती आहे, लॅपटॉपवर काम करतोय. ॲपलचा लॅपटॉप आहे ते पण. चिलम नाही माहिती तुला? हा, आतुंगा हिल्सच्याच खाली ना इथे हे मार्केट आहे. जुन्या टायमाला इथे गोल्ड, सिल्वर, डायमंडचं मार्केट व्हायचं. इथे सगळ्या अशा बाजारपेठा बसायच्या, असं तिथे मेन्शन तर केलं. आणि इथेच पोलीस स्टेशन पण आहे.
असं बघितलं असेल का कधी पोलीस स्टेशन? दगडातलं पोलीस स्टेशन आहे पूर्ण. फायनली आंघोळीची जागा भेटली आम्हाला. आता इथेच आंघोळ करू. इथे कोराकल राईड पण होते बाय द वे. तिथे बोटी ठेवल्यात कोराकल राईडच्या मागे, पण तिकडे बोटी ठेवल्यात. तिथे कोराकल राईड पण होते या नदीमध्ये. मी आता इथे आंघोळ करू, फ्रेश होऊ इथेच. पाणी पण जाम क्लीन आहे, बघू शकतो पाणी किती क्लीन आहे इथे. आणि इथे बाजूला मंदिर आहेत सगळे. इथे पण मंदिर आहे, इथे पण मंदिर आहे. आणि मस्त त्यांचं ट्रेडिशनल म्युझिक वाजते मंदिरामध्ये. डे 2 ऑफ स्विमिंग. ओंकार गिरे 3 बार साबुन लगा चुका है, अभी भी नहाया नहीं है. रेडी फॉर डे 2. आंघोळ वगैरे झालेली आहे, पद्धतशीर प्रकार आहे. काल जिथे आंघोळ केली ना त्यापेक्षा हे वाला जरा साफ पाणी आणि मस्त वाटतं. इथे अजून थंड पाणी येते. तर आजचा आउटफिट, पॅन्ट तिथे फक्त शर्ट चेंज केलं आहे. आता थोडं भूक लागली आहे बेकारवाली. नाश्ता करू थोडा आणि मग निघू पुढे. आता जिथे आम्ही आंघोळ केली ना तिथून वरती मी हनुमानाचं मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर आहे. आणि तिची मूर्ती आहे ना अशी, तुम्हाला इथे एक फोटो आहे, थांबा तुम्हाला दाखवतो तो फोटो. बघा अशा प्रकारे आहे ना मूर्ती आहे ना दगडामध्ये कोरलेली आतमध्ये. इथेच मंदिर आहे आतमध्ये अलाउड नाही आहे कॅमेरा न्यायला. पण आम्ही जाऊन बसलो, दर्शन केलं, हनुमान चालीसा बोललो आणि आता बाहेर चाललो आहे, निघालो आहे बाहेर. मंदिराच्या समोरच असे दगडामध्ये कोरलेले नाग आहेत. वरतून नजारा बघा. आम्ही तिथे खाली आंघोळ केली आणि ह्याच नदीमध्ये कोराकल राईड पण होते. तर चालू आहे कोराकल राईड. आम्ही काय जाणार नाही कोराकल राईडला, एवढं काय आम्हाला आवडलं नाही. आणि चार्जेस पण कॉस्टली आहेत. मे बी पर पर्सन हे लोक 400-500 रुपये चार्ज करतात. चार्जेस पण खूप जास्त वाटले, तर आम्ही जाणार तर नाही कोराकल राईडला. आता त्या मंदिरामध्ये जाऊ खाली. हे कोंडणरामा टेम्पलच्या तिथे आलो आहे. मागे मंदिर आहे ते कोंडणरामाचं. हम्पीमध्ये एक आहे, खूप मंदिर आहेत. तुम्हाला प्रत्येक कोपऱ्यामध्ये मंदिरं दिसतील. आणि खाली मंदिर एक आहे तर वरती अजून एक मंदिर आहे. पुढे मंदिर आहे तर त्याच्या मागे एक मंदिर आहे. असे नुसतेच मंदिर आहेत. तर सगळी तर कवर करता नाही येणार, पण तरी जेवढी जी मेन मंदिर आहेत ती कवर करू शकतो आपण. मोठी आहेत ती. मंदिर दिसलं इथे एक मंदिर आहे, पण इथे पण एक समोर मंदिर आहे. तिकडे पुढे एक मंदिर आहे. पण आता आम्हाला जायचं आहे विठ्ठलाचं मंदिर आहे, तिकडे चाललोय आम्ही. विठ्ठल टेम्पलकडे जाता आम्हाला इथे नरसिंह टेम्पल पण दिसलं एक. तर आता आम्ही नरसिंह टेम्पलमध्ये पण जाऊ, कारण की हे पण फेमस आहे टेम्पल. कारण की मोस्टली मी जेवढे रील बघितले ना त्यामध्ये या टेम्पलमधलं पण नरसिंहाची जी मूर्ती आहे ना ती फेमस आहे. जाम ह्यूज मूर्ती आहे. बघूया आपण आज जाऊन मूर्ती. पचका झाला आहे माझा. मी जे विचार केला ना ते हे मंदिर नाही आहे, वेगळंच मंदिर निघालं. मंदिर खालीच आहे, एवढंच मंदिर होतं. आतमध्ये नरसिंहाची छोटीशी मूर्ती आहे. पण अजून एक आहे नरसिंह टेम्पल, मला ते बघायचं आहे तेवाला. पण ते कुठे आता ते बघितलं पाहिजे. कुठल्या तरी मंदिरात आहे ते पण. चालता सुग्रीव केव पण दिसली आम्हाला. इथे सुग्रीव केव आहे. आतमध्ये जाऊयात आपण. इथे काहीतरी आहे, नाही काय नाही ते. सुग्रीव गुफा आहे. आतमध्ये पायाचे ठसे वगैरे आहेत. तर बाहेर एक माहिती लिहिली आहे, त्यावरती असं लिहिलं आहे की या गुफेमध्ये ना राम सुग्रीवला भेटायला आलता ना तेव्हा सुग्रीवने सीताने म्हणजे रावण जेव्हा सीताला घेऊन जात होता तेव्हा सीताने काय वस्त्र टाकलेले इथे. तर ते जे वस्त्र सुग्रीवने इथे रामाला दाखवलेले. आणि सुग्रीवने हेही सांगितलेलं रामाला की मी तुझी साथ देईल, म्हणजे रावणाचा जो बदला घेण्यासाठी आहे ना मी तुझी साथ देईल, असं इथे लिहिलेलं आहे. असा या सुग्रीव गुफेची इतिहास आहे. इथे मध्ये असंही लिहिलं आहे की हे जे 2 पट्टे दिसतात तुम्हाला व्हाईटवाले, ते असे जेव्हा सीताचे वस्त्र पडलेले आणि सुग्रीव घेऊन जात होता तेव्हा त्या सीताच्या वस्त्राचे इथे पट्टे पडले, तसं तिथे लिहिलेलं आहे. आता काय खरं काय खोटं माहीत नाही. ही आहे सुग्रीव गुफा. एवढ्या मोठ्या दगडांच्या आतमध्ये सुग्रीव राहत होता.
विजय विठ्ठल टेम्पलकडे जाता आता किती काय दिसतंय आम्हाला. म्हणजे इथे खूप सारा इतिहास आहे रामायणचा ना, जाम इतिहास आहे इथे. पण ते आधी स्टडी करून, म्हणजे यायचं असेल ना तुम्हाला तर आधी स्टडी करून या पूर्ण इतिहास, तर तुम्हाला ते म्हणजे इथे आल्यावरती क्लिअर होऊन जाईल सगळ्या गोष्टी. रामायणामध्ये जी किष्किंधा नगरी दर्शित केलेली आहे ती ही म्हणून हम्पी म्हणून ओळखली जाते असं तिथे लिहिलेलं. इथे आम्हाला किंग बॅलन्स पण दिसलाय राजतुला, तेव्हा कसं बनवलंय तिथे राजतुला व्हायची याच्यावरती. खोदून बघू का काही सोनं सापडेल का तिथं. फायनली विठ्ठल टेम्पलमध्ये एंट्री केलेली आहे. इथे एंट्री फी आहे. जर का तुम्ही ऑफलाईन काढताल तर 40 रुपये तिकीट आहे आणि ऑनलाईन काढताल तर 35 रुपीज तिकीट आहे. तिथेच तिकीट काउंटरच्याच बाजूला स्कॅनर आहे. 2 मिनटाचं काम आहे तिकीट काढायचं. 2 मिनटं पण नाही लागत ऑनलाईन तिकीट काढायला. तर स्कॅन करून डायरेक्ट पे होतं. तर त्याचे फक्त 5 रुपये फरक पडतो. आणि हा एंट्रन्स आतमध्ये हे मंदिर आहे जे तुम्ही नोटीवरती बघता ना 50 रुपयाचं, ते हे मंदिर पूर्ण. हा एंट्रन्स आहे मंदिराचा. विठ्ठल मंदिराच्या आतमध्ये आहे ना, हे बघा आतमधली बाजू आहे मंदिराच्या. तर आहे ना इथे छद्र बनवले छोटे छोटे, म्हणजे ह्याचं सूर्यप्रकाश पडण्यासाठी. इथे जर का पाणी टाकायचे त्यावेळेस पाणी टाकल्यामुळे ना पाण्यामध्ये प्रकाश रिफ्लेक्ट होऊन आहे ना हा पूर्ण एरिया उजळून जायचा. आणि इथली खरी गोष्ट म्हणजे ना इथे विठ्ठलाची मूर्ती नाही आहे. आतमध्ये गाभाऱ्यामध्ये जाताल ना तुम्ही, विठ्ठल आणि रुक्मिणीचं आहे ना असं मोकळी जागा आहे, म्हणजे तिथे मूर्ती नाही ठेवलेली. इथली जी विठ्ठलाची मूर्ती आहे ना ती आपल्या पंढरपूरला नेली आहे. ते गाणं ऐकलं असेल ना, कानडा राजा पंढरीचा, ते त्यामध्ये आहे ना, जे कानडा राजा म्हणजे कन्नडचा विठ्ठलाची जी मूर्ती आहे ना ती पंढरीला आली आहे. त्यामुळे ते गाणं तसं बनलं आहे, कानडा राजा पंढरीचा. खरं तर ही जी स्टोरी आहे ना ती मला पण माहिती नव्हती. मी इथे आल्यानंतर मला समजले की विठ्ठलाची मूर्ती जी विठ्ठलाची मूर्ती होती हम्पीमधली ती आपल्या पंढरपूरला नेऊन ठेवलेली आहे. आणि नंतर मग एकाने एक्झाम्पल पण दिलं त्या गाण्याचं, कानडा राजा पंढरीचा. तेव्हा मला समजलं की हा बाय असू शकतं असं पण, म्हणजे आहे अशी स्टोरी. इथे गाभारा आहे मंदिराचा, मी गाभारा दाखवतो तुम्हाला. आतमध्ये होते ते 2 समोरचे दिसल्या ना तिथे विठ्ठलाच्या मूर्त्या होत्या, त्या आता इथून घेऊन गेल्या. हम्पीमधलं ऐकलं असताल तुम्ही, म्युझिकल पिलर आहेत ते ह्याच आपल्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये आहेत. हे जे पिलर आहेत ना ते म्युझिकल पिलर आहेत, पण ते आता बंद केलं आहे, म्हणजे एंट्री बंद केली आहे वरती जायला. कारण की आतमध्ये काम चालू आहे. आतमधलं पूर्ण मंदिर असं थोडं पडलं आहे, तर मग तिथे तुम्ही बघू शकता तिकडचं पडलं आहे सगळं. तर ते काम चालू केलं आहे आता त्यांनी, ते परत पिलर बांधतात आहेत आतमधले. कन्फ्यूज आहे कुठे जायचं आहे, कारण की अर्धी हम्पी ह्या साईडला आहे, अर्धी हम्पी ह्या साईडला आहे. आम्ही ChatGPT वगैरे मारलं तर तिकडे ही बाजू दाखवते. लोकल्सला विचारलं तर अर्धे तिकडे जा बोलतात, अर्धे इकडे जा बोलतात, आणि दोन्ही पण डिस्टन्स जाम लांब आहे. कालपर्यंत आमच्यासोबत तो पोरगा होता, तो आम्हाला सगळा गाईड करत होता कुठे जा. आज सकाळी तो पण गेला, तो इथून लोणावळ्याला जाणार आहे, तो गेला लोणावळ्याला. तर आता आम्हाला प्रॉपर गाईड करायला कोण आहे नाही. तर अर्धे लोक इकडे बोलतात, अर्धे तिकडे बोलतात. आता आम्ही आकडबक्कड केलं आहे आणि इकडे निघालो आहे या साईडला. आता बघू तिकडे एक टेम्पल आहे, ते मी ना आता चाललो आहे विरूपाक्षा टेम्पल साईडलाच चाललो आहे त्या दिशेला. आता इथं डिस्टन्स बघितला तर 2.3 किलोमीटर डिस्टन्स आहे, म्हणजे आम्हाला 2.3 किलोमीटर चालत जायचं आहे तिकडे. इकडे काय गाडी वगैरे काय आहे नाही, तर एवढं चालत जायचं. आता तिकडे चाललोच आहे विरूपाक्षा टेम्पलमध्ये. तर आम्ही परत एकदा विरूपाक्षा टेम्पलमध्ये जाऊ, कारण की तिथे ना एक लक्ष्मी नावाची हत्तीनी आहे. तर काल तिचं दर्शन झालं नव्हतं, काल नव्हती ती मंदिरामध्ये. तर आज होप्स होती असं असेल मंदिरामध्ये, आज तरी दर्शन होईल तिचं. चाललोच आहे तर तिला पण भेटूया आपण. बावे येता अच्युतराय टेम्पल पण दिसलं इथे आम्हाला. आणि तेव्हा आपण सकाळी तिथे गेलेलो, तिथून दाखवलेलं आहे मी, तेव्हा माहिती नव्हतं मला हे अच्युतराय टेम्पल आहे. आल्यावरती समजलं की इथे आहे. हे पण म्हणजे एक फेमस स्पॉटमधलं आहे हम्पीतल्या. मी आहे ना एक मेन ऑब्झर्व काय केलं माहिती आहे, इथे टुरिस्ट लोक खूप आहेत, म्हणजे जाम लोक फिरायला येतात. मोस्टली फॉरेनर्स खूप आहेत इथे. इंडियन्सपेक्षा मला तर फॉरेनर जास्त वाटतं तिथे फिरायला आलेली. आणि कसं हम्पी जास्त मोठं आहे, म्हणजे खूप मोठं आहे हम्पी, त्यामुळे आहे ना कुठल्या टुरिस्ट प्लेसला तुम्हाला गर्दी नाही भेटणार. फक्त मेन जसं आत्ता आपण विठ्ठल टेम्पलला गेलतो तिथे जरा गर्दी होती.
परत विरूपाक्ष टेम्पल ते मेन झालं, तिथे थोडीशी गर्दी असेल. पण हे जे बाकीचे जे साईड व्हिजिटसाठी आहेत ना स्पॉट्स, तिथे जास्त गर्दी नाही भेटणार तुम्हाला. आता तिथे आम्ही सकाळी सनराईजला गेलतो वरती, तिथे पण गर्दी होती सनराईजला थोडीशी. आता इथून एक माणूस नाही दिसत आहे तिथे, कारण की हे दुपारच्या उन्हात तसं पण कोण जाणार नाही वरती. विरूपाक्षात जे टेम्पल आहे ना, तेच फक्त एक म्हणजे जिथे पूजा अर्चना वगैरे होते. बाकी जेवढे मंदिर आहेत ना तेवढी सगळी बंद आहेत. आता हे जे मंदिर आहे ना, हे पण जाम मोठं मंदिर आहे. तुम्ही तो पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. हे पण जाम मोठं मंदिर आहे, पण हे पण बंद मंदिर आहे. तसेच जेवढे पण मंदिर आहेत ना, मी मोस्टली जेवढे मंदिर व्हिजिट केले ना, सगळे बंदच मंदिर दिसले मला. फक्त ते विरूपाक्ष एक टेम्पल आहे जिथे आरती वगैरे होते. बाकी सगळे बंद आहे. तुम्ही बघू शकता इथेच बंद करून टाकलंय मंदिर. पिलर वगैरे बघू शकता तुम्ही. डिझाईन वगैरे तर म्हणजे मस्तच आर्किटेक्चर केलंय मंदिराचं. हे बघा, विनी त्यांची वाईफ. यस, आम्ही परत विरूपाक्ष टेम्पलच्या इथे आलो लक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी. पण आता एन्क्वायरी केली तर आज पण लक्ष्मीची हत्तीने आहे, ती नाही आहे मंदिरामध्ये. कारण की दसऱ्याचा सीझन चालू आहे. तर काल दसऱ्यामुळे बाजूच्या कुठल्या तरी गावामध्ये ना दसऱ्याचा मोठा फेस्टिवल होतो. तर काल ती हत्तीने तिकडे गेली दसऱ्यासाठी. तिकडे तिला सजवतात वगैरे, पूजा वगैरे करतात काहीतरी, असं इथे लोकलने सांगितलं मला एका. तर त्यामुळे आज पण ती हत्तीने इथे भेटणार नाही आम्हाला. आणि मी आता ऑटोवाल्याला रेट विचारला. ऑटोवाला आहे ना इथला साईट सीइंग वगैरे करवतो पूर्ण, आणि इथं म्हणजे जिथून पिकअप करतो तिथेच परत ड्रॉप करतो. साईट सीइंग वगैरे करून काय 1000 रुपये घेतात ते. आणि जर का इथून साईट सीइंग करून जर का अंजना हिल्सला ड्रॉप करायचं असेल तर 1800 वगैरे घेतात ते लोक. तर असे रेट आहेत. तर आमचा जो प्लॅन आहे, बघू सायकल नाही तर स्कूटी, नाही तर मग चालतच जाऊ. बघू, अजून काय प्लॅन केला नाही आहे. आमचा मसाला डोसा नाही, पुरी भाजी आली आहे. मसाला डोसा बघू शकता. पुरी भाजी, पुरी आहे मस्तपैकी नारळाच्या पानावरती दिलं आहे त्यांनी. आता खाऊ आणि सांगू टेस्ट कशी आहे. मसाला डोसा तर मस्त आहे जाम. आणि पुरी आणि बटाट्याची भाजी. बटाट्याची भाजी त्याच्यात टाकली. जी भाजी मसाला डोसामध्ये आहे ना, तीच पुरी भाजीला पण भाजी दिली आहे. दोन्ही पण मस्त आहे, भारी चव आहे. डिटेल्स आहे तिथे. तुम्ही पण इथे व्हिजिट करू शकता. मस्त जेवण आहे. तुला असं वाटलं विनीत? अप्रतिम आहे का? ऑथेंटिक साऊथ इंडियन. मंगाचा नाश्ता एवढा आवडला की आम्ही परत उत्तप्पे आणि हे आप्पेत आणि हे मसाला उत्तप्पा मागवला. खालून जेवण वगैरे करून आम्ही वरती आलो. इथेच बाजूला आहे ना कडेलेकाळू गणेश मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे चांगलं मोठं. तर आता आम्ही तिथे दर्शनाला आलो आहे. तुम्हाला गणपतीची मूर्ती दाखवतो आणि आजूबाजूचा परिसर पण दाखवतो. हे सिम्पल असं मंदिर आहे गणपतीचं. आतमध्ये मूर्ती आहे, आतमध्ये जाऊन देत नाहीत, काम चालू आहे त्यामुळे आतमध्ये जायला एंट्री नाही आहे. पण समोर बघू शकता केवढी मोठी गणपतीची मूर्ती आहे. मंदिर बघू शकता, मंदिर खूप सिम्पल आहे गणपतीचं. आणि हा आजूबाजूचा परिसर आहे गणपतीचा. म्हणजे इथून पण पूर्ण दिसतंय हम्पी. ती नारळाची झाडं बघा किती आहेत. मस्त नजारा इथून पण. गरमीने ना आमची खूप बेकार हालत झाली आहे. आम्ही काय करतोय माहिती आहे, आता जिथे जिथे जातोय ना ज्या स्पॉटला, त्या स्पॉटला आहे ना अशीच म्हणजे एंट्रन्सला जसं बॅगा ठेवते. आता ह्या कडेलेकाळू गणपतीच्या मंदिरात आलतो, इथे एंट्रन्सलाच बॅग ठेवली आणि मग फिरून घेतलं पूर्ण. परत आता एक्झिट मारताना बॅगा घेतोय आणि आता परत पुढच्या स्पॉटला निघतोय. बॅगा वगैरे घेऊन आम्ही परत पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. मी तर तुम्हाला लोकांना हेच सजेस्ट करेल, म्हणजे जर का तुम्ही रूम घेऊन आला इथे राहताय तर मग फक्त मॉर्निंगला आणि इव्हिनिंगला फिरा.
एवढं काय आहे नाही हम्पीमध्ये, म्हणजे हे प्लेसेस खूप आहेत फिरायला तसे, पण ते तुम्ही मॉर्निंग आणि इव्हिनिंग जरी फिरताल ना तरी पण सगळं कवर होऊन जाईल. दुपारचं बाहेर निघायची काही गरज नाही आहे. असं दुपारचा रेस्ट करा रूमवरती, सकाळी सकाळी लवकर चालू करा फिरायला, सनराईज बघा आणि मग साईट सीइंग करून घ्या, ते बेटर पडेल तुम्हाला. आणि दुपारचा रेस्ट करा आणि परत संध्याकाळी सनसेट बघायला जावा कुठेतरी. मार्केट वगैरे फिरा, मार्केट पण जाम भारी आहे हे हम्पीतलं. पण दुपारच्या नका फिरू, जाम गरमी आहे दुपारची. आणि त्या तिथे दगड असल्यामुळे आहे ना, ते दगड अजून जास्त तापतात, तापल्यामुळे अजून हीट सोडत आहेत दगड, त्यामुळे अजून गरमी वाटते इथे. मध्ये मध्ये वारं येतं आहे, वारं आलं की बाय देव पावलं असं वाटतंय भाई, वारं आलं की जाम बरं वाटतंय. नाहीतर मग आणि ते रेती पण खूप आहे, आपल्यासारखी माती नाही, ते आहे ना समुद्राची कशी रेती आहे तशी रेती आहे इथे पूर्ण रस्त्याला, तर अशी धूळ वगैरे पण खूप उडते इथे. बाकी पोल्युशन वगैरे बिलकुल नाही आहे इथे, पोल्युशन पूर्ण म्हणजे जाम क्लीन आहे नेचर. इथं पण एक गणपतीचं मंदिर आहे, म्हणजे इथे पण मस्त मूर्ती आहे गणपतीची. हे पण सिम्पलच बनवलेलं आहे. याचं नाव काय इथे कुठे लिहिलं नाही, याची पाटी नाही लावली, नाही तर प्रत्येक ठिकाणी त्या पॉईंटचा पाटी आणि त्याची हिस्ट्री लिहिलेली आहे. तर इथे काय लावलं नाही, तर मला माहिती नाही याचं नाव काय आहे ह्या गणपतीचं. गार्ड बसलेले, त्यांना मी नाव विचारलं मंदिराचं, म्हणजे गणपतीचं नाव काय, तर ते बोलतात ते मस्टर गणेश म्हणून हे मंदिराचं नाव फेमस आहे, मस्टर गणेश. इथे पण काहीतरी लिहिलेलं आहे, जे दिसतंय ना काचेचं, त्यामध्ये पण काहीतरी कोरलेलं आहे, काहीतरी लिहिलं आहे, पण ती कन्नड भाषेमध्ये लिहिलं आहे, काय आपल्याला समजणार नाही. कोरलेले आहेत पण ते आपल्याला वाचता येत नाही, कन्नडमध्ये असल्यामुळे आपल्याला वाचता येत नाही. साईड ब्लॉग ट्रान्सलेशन द्यायला पाहिजे. हा ना, ते गुगल ट्रान्सलेटमध्ये पण स्कॅन नाही होणार. हे गेला तो माणूस. वारं आलं बरं वाटतं वारं आलं की. ते मंदिराचं दर्शन घेऊन आता विनीत बोलतोय इथे समोर एक मंदिर आहे, मागे जे मंदिर आहे ते बोलतोय नरसिंहाचं मंदिर आहे. आता बघू तिथे, माझा तर दोनदा पचका झालाय, तर मी तर परत गेस नाही करणार. विनीत तर बोलतोय हाय तिथे मूर्ती, तर बघू आता विनीतचा पचका होतोय का विनीत खरं बोलतोय. हा एंट्रन्स आहे मंदिराचा आणि बाहेर तर लिहिलं कृष्णा टेम्पल म्हणून. तर बघूया आतमध्ये काय मंदिराच्या. हत्ती बनवलेत 2, त्यांची पण सोंड तुटलेत. ते खारुताई पण खूप आहेत, म्हणजे हा परिसरावर माकडं, खारी आणि गुरं, गाई आणि म्हशी, या चार प्राणी जाम दिसले मला. बॅक साइड ऑफ मंदिर. हे पण मस्त मंदिर आहे, सुंदर आहे. कृष्णा टेम्पल, नुसते पिलर. विनीतने पण चुकीचा गेस केलाय, इथे मूर्ती नाही आहे जी आम्हाला बघायची होती ती. बघू आता शोधू कुठेतरी. आम्ही सगळीकडे ते नरसिंह सिरी टेम्पल शोधतोय, आम्हाला नाव पण नीट माहिती नव्हतं, पण आमचं एवढं डोकं नाही चाललं की आम्ही सकाळी त्या हिलवरून पूर्ण हम्पीची टूर गाईड बुक घेतलेली. आता आम्ही ज्या कृष्णा टेम्पलमध्ये बसलेलो ना, तेव्हा आम्हाला आठवलं की भाई आम्ही बुक घेतली आणि त्यामध्ये सगळ्या डिटेलमध्ये माहिती आहे हम्पीची. आम्ही ती बुक उघडली, त्यावरती ते मॅप पण दिला आहे त्या बुकमध्ये. त्या बुकमधल्या मॅपमध्ये फोटो बघितला त्या मंदिराचा, मग त्या मंदिराचं नाव सर्च केलं बुकमध्ये आणि ते मंदिर आमच्याच बाजूला निघालं, म्हणजे कृष्णा टेम्पलच्याच 2 मिनटं पुढे ते मंदिर आहे. आणि आता आम्ही आलो आहे त्या मंदिरामध्ये नरसिंहाच्या. आधीच जर का डोकं चाललं असतं आमचं, तर त्या बुकच्या ह्याच्यावरतीच आधारावरतीच पूर्ण हम्पी फिरून झाली असते. आणि हे पण एक आयडिया देईल तुम्हाला की त्या बुकमध्ये सगळी डिटेल लिहिली आहे, कधी कुठे काय फिरायचं हम्पीचं. जेव्हा येताल हम्पीला ती बुक खरंच घ्या, आणि त्यामध्ये सगळी माहिती पण लिहिलेली आहे. आत्ता मी ओपन करून बघितलं ते बुक, त्या बुकमध्ये सगळी डिटेलमध्ये माहिती लिहिली आहे हम्पीची. प्रत्येक टेम्पलची माहिती लिहिली आहे, काय त्या टेम्पलचा इतिहास वगैरे, कोणी बांधला, ब्ला ब्ला ब्ला, सगळं त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. आता आम्ही फायनली नरसिंह सिरी काहीतरी मंदिराचं नाव आहे, आलो आहे फायनली तिथे.
तुम्हाला दाखवतो, खूप मोठी नरसिंहाची मूर्ती इथून दिसते. एक सेकंड. बघितली मूर्ती? फायनली जिथं जिथं शोधली आम्ही, फायनली इथे ती मूर्ती दिसली आम्हाला रील्स मध्ये. खूप गरमी आहे मित्रांनो. खरंच गरमी आहे. पाणी कॅरी करा, गरज पडेल. आम्ही सकाळपासून 4-5 बाटल्या संपवल्या असतील दोघांमध्येच. नुसतंच पाणी पितो आणि टेस्ट पण जाम भारी आहे पाण्याची इथल्या. तेव्हा मूर्ती आम्ही रील्समध्ये वगैरे खूप ठिकाणी बघितलेली ही मूर्ती, म्हणून आमची इच्छा होती बघायची या मूर्तीला. फायनली दिसली मूर्ती. नरसिंह मंदिरापासून आहे ना आम्ही ऑटो पकडून इथे अंडरग्राऊंड शिव टेम्पल आहे एक, त्या शिव टेम्पलच्या इथे आलो दर्शन घ्यायला. इथे खाली शिव टेम्पल आहे, बघूया शिव टेम्पल. शिव टेम्पल बघून झालं की लोटस महल, क्वीन्स बाथ आणि अजून एक काहीतरी एलिफंट स्टेबल काहीतरी एक पॉईंट आहे, ते 3 पॉईंट कवर करू आणि मंजनी हिलला जाऊ. असं आम्ही प्लॅन तर दरवेळेस करतो पुढचा, पण मध्ये काही ना काहीतरी मंदिर भेटतं आणि तिथंच अडकतो आम्ही. आता हा पण प्लॅनमध्ये नव्हता आमचा, आम्ही डायरेक्ट क्वीन्स बाथ तिथे जाणार होतो, पण मध्ये हा एक मंदिर लागला अंडरग्राऊंड शिव टेम्पल, मग तिथे पण येऊन गेलो आम्ही. आता इथलं पण दर्शन घेऊ. हे अंडरग्राऊंड शिव टेम्पल आहे. लिंग तर दिसत नाही आहे, बाजूला पूर्ण पाणी तुंबलंय, सगळं पाणी आहे साईडून, तर आत तर जाऊ शकत नाही मंदिराच्या. हे मंदिर आहे. कसं वाटतंय? पोपट. सगळे मंदिरं सेम आहेत. जसा विनीत बोलला, सगळी मंदिरं सेम आहेत. खरंच सेम आहे सगळं. सगळीकडे नुसते दगडावरती दगड रचलेले दिसतील तुम्हाला. जी मंदिरे तुम्हाला जायला पॉसिबल होत असतील तिथेच जा तुम्ही. मी शेवटला सांगेल तुम्हाला मेन टेम्पल, ते मोस्टली ते मेन टेम्पल कवर करा आणि बाकीचे तुम्हाला कवर करायचे असतील तर कवर करा. भारी होतं पुढे. आणि मोस्टली सगळी मंदिरं तर बंदच आहेत. काही फक्त ते विरूपाक्ष टेम्पल आहे ते एकच चालू आहे, तिथंच फक्त पूजा वगैरे होते. बाकी सगळे तर बंदच आहेत मंदिरं. खरं तर आमच्यासोबत एक स्कॅम झाला आहे. आम्ही जेव्हा नरसिंह टेम्पलच्या इथे होतो ना, थकलेलो म्हणून आम्ही बोललो ऑटो करून जाऊया क्वीन्स बाथला. या टेम्पलबद्दल आम्हाला माहिती नव्हतं, तर तो बोलला 150 रुपये करत होता. काहीतरी 1.2 किलोमीटरच होतं हे क्वीन्स बाथ. तर आम्ही बसलो होतो 100मध्ये बसलो आम्ही लोक. आणि त्याने नंतर सांगितलं की इथे शिव टेम्पल आहे अंडरग्राऊंड, ते तर अजून जवळ होतं, ते काहीतरी 700-800 मीटरवरतीच असेल. तर त्याने तिथे आणून सोडलं आम्हाला. तो बोलला इथे उतरा. मग मी बोललो की मग 100 रुपये का देऊ, मी 70-80 रुपये देतो तुला. 80 रुपये देतो बोललो त्याला मी. तर तो ऐकायलाच तयार नाही. 100 रुपये. त्याला पण जायचं होतं, घाईमध्ये होता तो. मग शेवटी बोलला मत दो पैसा, मी जा रहा हूं असं बोलला. मग ते पण बिना पैशाचं पण कसं तरी वाटतं. मग काय आता 100 रुपये टिकवले त्याला आणि मग निघालो तिथं. तो थोडा स्कॅम झाला. मी तुम्हाला एक सजेस्ट करेल, इथे लोक आहे ना 1000 रुपये, म्हणजे विरूपाक्ष टेम्पल आहे ना, विरूपाक्ष टेम्पलच्या इथेच आहे ना ऑटोवाले 1000 रुपये का काहीतरी घेतात. 1000 नाही, म्हणजे तुम्ही त्यांच्याशी बार्गेनिंग पण करताल ना, तर ते 700-800मध्ये पण तयार होतील. ते पूर्ण तुम्हाला हम्पी फिरवतील. ते बेटर राहील तुम्हाला, म्हणजे सेफ पण राहील आणि उन्हामुळे ते कम्फर्ट पण राहील तुम्हाला. तर मी सजेस्ट करेल की तुम्ही पण तेच ऑटो वगैरेच करा. अशा ह्या रिक्षा फिरत आहेत ना मागे, ते तशाच रिक्षा आहेत. आम्ही तर प्लॅन केलेला की स्कूटी नाही तर सायकल घ्यायचा. आम्ही गेलतो पण घ्यायला, पण आज दसऱ्याचा दिवस असल्यामुळे ते टुरिस्ट जास्त आलेत आणि सगळे म्हणजे बाईक आणि वगैरे हे सगळे रेंटने दिलेले ऑलरेडी. तर मग एक पण बाईक आणि सायकल अवेलेबल नव्हते तिथे, तर मग ते आम्हाला भेटलं नाही. मग आम्ही असेच निघालो आहे चालत. खूप लांब आहे तसं, म्हणजे काही जवळचे स्पॉट्स आम्ही कवर केले. फक्त हा एक थोडा डिस्टन्स होता तो आम्ही ऑटोने कवर केला. आता इथून पुढचे 3-4 स्पॉट्स कवर करू आणि मग डायरेक्ट आम्ही बस नाही तर ऑटो करून मग अंजनी हिल्सला जाऊ. तिथे जाऊन आजचा स्टे करू. गरम एवढं झालं आहे की आता परत आंघोळ करायची इच्छा होती. नदी भेटली ना तर खरं मी परत जाईल स्विमिंगला. अजून एक मंदिर लागलं आहे आम्हाला येताना.
मोस्टली तरी मंदिरांचं आहे ना आर्किटेक्चर सेम आहे, सेम डिझाईन आहे तिथल्या मोस्ट ऑफ द मंदिरांच्या. हे पण तसं सुंदरच आहे बघायला मंदिर. ह्या पॉइंटला आहे ना मी एक नोटीस केलं, इथे बघा पूर्ण आहे ना पाणी येण्यासाठी आहे ना प्रॉपर पाईपलाईन बनवली आहे. आणि हे पूर्ण आहे ना तेव्हा कुठून आलंय बघा, ते मागे पार मागून पाणी इथून खाली येतं. कसं बनवलं असेल बघा. सेम ह्या साईडला पण आहे, दोन्ही बाजूला आहे. कसं बनवलं असेल, कसा विचार केला असेल. आत्ता आम्ही आलो क्वीन्स बाथच्या इथे. हा आहे क्वीन्स बाथ. क्वीन्स बाथ नावावरून ओळखू शकता. इथे राणी आंघोळीला यायची. क्वीन्स बाथ मध्ये मी आणि विनीत बसून आराम करताना. काम बघा तुम्ही कसं आहे, काय सुंदर बनवलंय. लोटस फ्लावर राणीचा फेवरेट होता वाटतं. तिच्या महलाचं नाव पण लोटस आहे. आणि इथे पण सगळे पिलर वगैरे बघताल तर तुम्ही लोटसचे बनवलेले आहे, लोटसच्या आकारामध्ये बनवले. तेव्हा आम्ही प्लॅन केला आहे की आजच अंजनाद्री हिल्सला जायचा. म्हणजे तिथे बेस कॅम्पला जाऊ आणि तिथे कॅम्पिंग करू आज रात्री. आणि उद्या सकाळी दर्शन करू अंजनाद्री हिल्सचं. तर आता आम्ही कमलापूर बस स्टॉपला आलो आहे. इथून काय बस जाते डायरेक्ट. असे इथले लोकल्स बोलतात बस आहे इथून, म्हणजे ती कुठेतरी मध्ये सोडते. मग तिथून ऑटो करून तुम्ही अंजनाद्री हिल्सला जाऊ शकता असं त्यांनी सांगितलं आहे आम्हाला. तर मग आम्ही तेच करू आता. इथून बसची वेट करू थोडा वेळ. जर का कालसारखंच जर का बसने केलं तर मग मे बी आम्ही ऑटो करूनच जाऊ. तर आता थांबलो आहे ते बस स्टॉपला. ते तर बोलतात बस येत असतात तिथे सारख्या. आता आम्ही कमलापूरवरून बुकसागरची बस पकडली आहे. बसने आम्ही आता बुकसागरला चाललो आहे. 24 रुपीज तिकीट आहे. तर तिकीट आम्ही तिथे बुकसागरला उतरू. तिथून पुढे पण अंजनाद्री हिल्स जाम लांब आहे. तिकीट काढताना जाम संघर्ष केला आहे आम्ही. कारण की त्या कंडक्टर काकांना हिंदी पण येत नव्हती, त्यांना इंग्लिश पण येत नव्हती, त्यांना फक्त तमिळ आणि तेलुगू येत होती. तर मग आम्ही असंच मॅपमध्ये दाखवून त्यांना सांगितलं, गुगल मॅपमध्ये दाखवून सांगितलं आम्हाला इथं जायचं आहे, इथले तिकीट द्या, तिकडे जायचं आहे. मग त्यांनी बुकसागरची तिकीट दिली आम्हाला. तर आता आम्ही तेच बुकसागरला चाललो आहे. आणि तिथून पुढे पण हिच हायकिंग करून वगैरे नाहीतर काहीतरी ऑटो बिटो बघू भेटली तर मग तिथून मग तसे अंजनाद्री हिल्सला जाऊ. बुकसागर म्हणून एका गावामध्ये उतरवलं आहे आम्हाला बसवाल्याने. आता तिथून आम्ही चालत चाललो आहे पुढे. इथून पण काहीतरी 14 किलोमीटर काहीतरी आहे अजून पुढे अंजनाद्री हिल्स. तर बघू आपण बुकसागर म्हणजे काय भेटतंय का, इथून ऑटो वगैरे भेटते का, मग ऑटो करून जाऊ पुढे. आता आम्ही अंजनाद्री हिल्सच्या दिशेने चालत निघालो आहे. इथून पण म्हणजे वॉकिंग डिस्टन्सला 2 तास दाखवते अंजनाद्री हिल्स. आम्ही हिच हायकिंग करणार आहे. गाडीला वगैरे हात दाखवू, बघू कोणती गाडी थांबली तर चांगलं आहे. नाहीतर बस पण चालू असतात इथून, बस तर भेटूनच जाईल. आणि विनीत भाईने कमाल दाखवली. विनीत भाईने हात केला आणि हात केल्या एक गाडी थांबली लगेच. आणि बेस्ट पार्ट आहे की ही गाडी डायरेक्ट अंजनाद्री हिल्सलाच चालली आहे. तर मग आम्हाला डायरेक्ट अंजनाद्री हिल्सची गाडी भेटून गेली. ही चायकिंग बोलते, ही चायकिंग. बाईला सल्यूट बाई, तुला सल्यूट बाई विनीत, तुला सल्यूट. तू बोलला आणि गाडी थांबवली. मला वाटलंच नव्हतं कोणती गाडी थांबेल. मी तर बसच्या शोधात होतो, बस वगैरे भेटेल, बसने जाऊ आपण. पण याने पहिल्याच गाडीला हात दाखवला आणि पहिलीच गाडी थांबली. आणि तुम्ही स्वॅग बघा गाडीचा, फुल स्पीकर चालू आहे. आणि वातावरण बघा बाहेरचं. हा ना, एक नंबर भाई, एक नंबर. बस एक प्रॉब्लेम आहे की इथे गाडीमध्ये जेवढी लोक आहेत ना त्यातलं कुणालाच हिंदी समजत नाहीये. सगळ्यांना फक्त त्यांची भाषाच येते, हिंदी नाही कुणाला येते. आता तू पण बाजूला बसलाय, त्याला पण मी आले विचारलं तर त्याला पण हिंदी येते. यो ब्रो, एक बेकार सीन झाला इथे. बसमध्ये एवढी माणसं आहेत ना त्यातलं कुणालाच हिंदी समजत नाही, ना इंग्लिश समजत.
तर आम्हाला वाटलं ते म्हणजे ते अंजनाद्री हिललाच चाललेत, पण राईड घ्यायचं सोडून ना त्यांनी लेफ्ट घेतला. तर 2 मिनिटासाठी आमची जाम फाटली की हे लोक नक्की चाललेत कुठे. पण मग नंतर त्यांना मॅपवरती सांगितलं अंजनाद्री हिल्स ऑन दिस साईड, अंजनाद्री हिल्स ऑन दिस साईड, दिस इज रॉंग वे, दिस इज रॉंग वे. मग त्यांनी एका जागेवर बस थांबवली, तिथल्या लोकल लोकांना विचारलं, मग त्यांनी सांगितलं मागच्या साईडला आहे. मग हे लोक बोलले सॉरी आम्ही रोड चुकलो. मग त्यांनी परत रिटर्न घेतली आहे गाडी. 2 मिनिटासाठी जाम फाटलेली माझी की दुसऱ्या रोडला कुठे घेऊन चालले आम्हाला. कारण की आणि इथे मी ऑब्झर्व करतोय दसऱ्याचा आहे ना जाम जोरात इकडे हे चालू आहे. आता दसरा आहे ना तर जाम जोरात म्हणजे त्यांनी त्यांच्या गाड्या वगैरे जाम सजवल्या तिकडच्या लोकांनी आणि जोरात दसरा करतात ना इकडचा. फायनली आम्ही आलो आहे अंजनाद्री हिल्सच्या बेसला. तर आता बघू थोडे फ्रेश वगैरे होऊ, कॅम्पिंगसाठी जागा शोधू. समोरच आहे अंजनाद्री हिल तेव्हा वरती बेस्ट कॅम्पिंगसाठी वगैरे जागा शोधू, कॅम्पिंग वगैरे करू. बघू आता पुढे काय होतं आहे. नदी पहिली नदी शोधतो, जर काही इथे असेल आसपास नदी तर मग आजच आंघोळीला जाईल मी, नदी असेल तर. अंजनाद्री हिल्स वरती मंदिर आहे, उद्या जाऊ तिथे आपण. वातावरण बघा असलं क्लास झालं आहे वातावरण. इथला सनसेटच क्लास आहे. कालचा पण जो सनसेट बघितला ना आम्ही तो पण जाम सुंदर होता. आत्ता पण बघा वातावरण कसं झालं आहे. तर अशा प्रकारे आमची साऊथ हम्पी फिरून झाली आहे. आणि साऊथ हम्पीमध्ये आता जेवढे टेम्पल फिरलो ते सगळे साऊथ हम्पीमधले आहेत. नॉर्थ हम्पीमध्ये मेन म्हणजे अंजना हिल्स येतं, म्हणजे जिथे हनुमानाचा जन्म झाला तर नॉर्थ हम्पीमध्ये येतो. त्याला मी सेकंड पार्ट बनवेल. त्या सेकंड पार्टमध्ये मी पूर्ण अंजना हिल्सचं कवर करेल. आता हा फर्स्ट पार्ट मी इथेच एंड करतो आहे. तर फर्स्ट पार्टमध्ये मी तुम्हाला बोललेलो मी एंड ऑफ द ब्लॉग मी तुम्हाला सांगेल खर्च वगैरे. तर आता मी खर्च वगैरे कॅल्क्युलेट केला तर खर्च 900 रुपये वगैरे येतो खर्च पर पर्सन. आम्ही टेंटमध्ये राहिलो, त्याच ठिकाणी तुम्ही लोक हॉटेलला राहताल तर हॉटेलचा अजून 1,500 रुपये त्यामध्ये ॲड करा. आणि तुम्ही रिक्षा करताल तर रिक्षा 1000 रुपये घेते अजून. तर म्हणजे 900 प्लस वरचे 3000 रुपये ॲड करा. तेवढा तुमचा 1.5 दिवसाचा जर का तुम्ही गाईड वगैरे घेतला आणि हॉटेलमध्ये स्टे केला. तर आम्ही टेंटमध्ये स्टे केला आणि जेवण वगैरे तर आम्ही चांगलंच हॉटेलमध्ये वगैरे खाल्लं. त्यामुळे आमचा पर पर्सन 900 रुपये खर्च आला आहे. 900 रुपयाचा खर्च आला आमचा. तर असा आमचा बजेट झाला. तर इथेच पार्ट 1 मी एंड करतो आहे. पार्ट 2 अंजनानी हिल्सचा जर का बघायचं असेल तुम्हाला तर तो पार्ट 2 पण कम्प्लिटली बघा. त्यामध्ये पूर्ण नॉर्थ हम्पी कवर करेल मी. तर स्टे ट्यून.